जय भीम मित्रांनो. जय भीम मित्रांनो. तर या वर्षीही जसं की लास्ट इयरचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल, तो वर्ष दुसरा होता आणि या वर्षीचा आहे तो वर्ष तिसरा, म्हणजे की RPL रमाबाई प्रीमियर लीग. तर जसं बघूया, गेल्या वर्षी तर हारलो होतो आणि यावर्षी ट्राय करूया की ऍटलिस्ट फायनलला पोहोचावं आपण, कारण मागच्या टायमाला आम्ही सेमीफायनल हारलो होतो. तर MD लास्ट इयर मी नव्हतो ना टीम मध्ये, या टाइम मी आहे. आपण खेळू ना, कदाचित हारायची शक्यता अजून वाढेल. तसंच रोहन पण आहे, बघू आता. रोहन तर MD तिसरं वर्ष आपल्याला कसं वाटतंय? एक नंबर वाटतं. RPL आपली वाडीतली RPL आहे. वाडीतली RPL आहे. सीझन आहे आपला तिसरा. फुल एन्जॉय करायचा, कुणासोबत दोष नाही, काय नाही. हा, आणि कॅप्टन आलेत आमचे. लीड ब्लू. हा, वन टीम, वन गेम, वन विन. लेट्स गो. बघूया वर्ष तिसरं ऍटलिस्ट फायनलला तरी पोहोचू आम्ही, कारण मागच्या टायमाला सेमीफायनल हारलो आणि थोडं जीवाला लागलं. काय हरकत नाही, बघूया. मी फायनलला होतो. मी फायनल हारलो. मॅच स्टार्ट झालेली आहे आणि तरी आमची हितच आहे, जे आम्ही तिघं एकाही टीम मधले तिघं. काय रे? बरोबर. ते बोलतात ना, टीम नंतरच येते. अरे पण थोडं मॅचची जरा ओपनिंग वगैरे पण दिली असती आपण मस्त. सगळं माझी फॅन फॉलोइंग एवढी आहे ना. अरे फालतू माणूस. नमस्कार, मी विलास पवार. रमाबाई प्रीमियर लीग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य राखून आम्ही ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे. हे पर्व आमचे तिसरे आहे आणि ह्या टुर्नामेंटमध्ये रमाबाईवाडीतील प्रत्येक लहान मोठा खेळाडू त्या टीम मध्ये येऊन आपले योगदान देतोय आणि या खेळाडूतून आम्हाला असं साध्य करायचं होतं की सर्वांना एकत्र येऊन ही टुर्नामेंट आम्हाला सादर करायची होती आणि त्यामुळे आज हा दिवस आम्ही साधलेला आहे. आणि याचे प्राइज डिस्ट्रीब्युशन आम्ही 14 या 15 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जयंतीच्या वेळेस ठेवणार आहे. आम्ही लहान मुलांसाठी हा प्लॅटफॉर्म देतोय की आमचा हा एक विचार आहे की आमच्यामधून एक प्लेअर हा चांगल्या आंतरराष्ट्रीय खेळाला जाईल अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. थँक्यू, धन्यवाद. घेऊन येत आहेत. दोन रन डिक्लेअर झाले. 2 रन मोहिते गडबडले. बॉल वरती लागल्याच्या नंतर डाऊन रन घ्यायचे. हे जरा आशिष मोरच्या टीमने बाजूला मला स्कोर दिसत नाहीये, जरा कोपऱ्याचा ना एकदम. 3 रन. अपोजिटला खेळणार असतो माझ्या आता. खेळूया. हारलो तर हारलो, जिंकलो तर जिंकलो. काय बोलतो? हिमाच्या अवलाद आहे. आज तू माझ्या अपोजिट आहे. गेल्या वर्षी पण माझ्या अपोजिट होतास, पण मला हरवले. आज मी तुला हरवणार. हा, चॅलेंज. लेट्स गो. लिहून ठेव. ओके. शिवम बाय, क्या बोलते? कैसा है? अपोजिट में यार तुम लोग. अरे पंचशील में सत्तागत. शुभम भाई क्या बोल रहा है भाई? ऐसा है, कौन लोग हैं? क्या हो रहा है? सब लोग अभी अपोजिट्स में खेलने वाले. हम लोग कल ही खेलने हैं. डॅमेज करू का? जिंकायची आहे मॅचला यावर्षी. आणि ट्रॉफी कुठे येणार आपली इथे? हा, आलेली आहे वाईट. 1 रन. चांगला फटका. 2 रन. चेसिंग आहे. चांगला फटका रोहन यांच्या बॅटीतून. नवीन दिसत नाही. शॉट रे बच्ची, शॉट. नवीन जरा मोठ्या अक्षरातली दिसत नाही. इथे उपस्थित झालेले रमाबाई प्रीमियर लीग त्यांचं स्वागत करते. 2 रन. चांगला शॉट. चांगला चांगली बॉलिंग. द्वीप पवार आले कांदवलीवरून.
गणेश पवार यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी आम्हाला चांगलंच मानधन या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. आम्ही त्यांचेही आभार मानतो. गणेश चंद्रकांत पवार यांचे. चांगला फटका प्रतीक वाघमारे यांच्या फलंदाजीतून येतोय. 2 रन. रोशन बाजूला उभा राहा. वाईट संघाची धावसंख्या झाली आहे 20. सॉरी, बॉल किती झाले दादा प्रीतम? बॉल किती झाले? 2 बॉल 20 रन. चला, प्रतीक वाघमारे चांगली गोलंदाजी. सौरभ कांबळे शॉट. चांगला फटका होता पण गचाळ रक्षण. दीप पवार डावकुरा फलंदाज. चांगला फटका. 2 रन घ्यायचे. धाव. 2 रन धावून आहेत. 2 रन धावून घ्यायचे. सॉरी, प्रतीक 25 रन. सिक्स. चांगला असा फटका प्रतीक वाघमारे यांचा. 31 धावसंख्या झाली आहे. नो आणि 1 रन. 3. 2 रन डिक्लेअर आहेत. मला आणि हा षटकार. चांगला फटका दीप पवार यांच्याकडून. चांगला षटकार. पुन्हा एक शॉट. 2 रन. चांगली 49 रन धावसंख्या झाली आहे. चांगला शॉट. हा स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे दीप पवार यांनी. षटकार घेऊन येतोय वंश जाधव. नो बॉल. 2 रन. पुढे आहेत ते बोलून घेतील. चांगला शॉट दीप पवार. सिक्सर. क्या बात है. $63. 2 रन. प्रतीक वाघमारे यांनी चांगला फटका मारलाय. क्या बात है. आदित्य भोसले यांचा गौतमी डान्स. 2 मध्ये 4. नो बॉल. 2 रन. टोटल 3 रन. 1 मिनिट थांबा जरा. 1 मिनिट जरा एम्पर थांबवा. टोटल 3 रन आहेत आताचे. पहिली मॅच आता जिंकलेलो आहे आम्ही. पहिली मॅच असं वाटतंय. एमडी पहिला मॅच जिता. काय करू भावा, शॉर्ट टीम होती ना आमची. 6 प्लेअर मध्ये काय किती खेळली. आमच्या बॉलर अनेडे 38 रन. एका ओव्हर मध्ये 35 रन. सेटेड आले. किरण बॅटलर आमच्या कर्णधार यांनी एका ओव्हर मध्ये मारले की दिले. ही स्पर्धा भरवलेली आहे. चांगला असा फटका प्रशांत यांच्याकडून. 6. आशिष जाधव. प्रियांश यादव परत एकदा स्ट्राईक वर आणि परत एकदा यांनी बॅट उचलली आहे पण शॉट नाही लागला. हळू रोशन. चांगला फटका. धावणे 1 रन घेतलेले आहेत. यादव. सतीश वेटा पहिला चेंडू घेऊन 1 रन.
सुंदर सुंदर 4. षटकार षटकार प्रियांश यादव यांच्याकडून षटकार आलाय. आणि आऊट झालाय. गोलंदाजी 6 रन झालेत. पहिली मॅच आता मी सांगितलं ना, निर्वाणा आणि तक्षशिला. मॅच जिंकलं कसं वाटलं आता? मला खूप चांगलं वाटतंय. मी मॅच जिंकवली. हे बघा ह्यानी पण माझा साथ दिलेला. दोघांचा बहुत चालू होता. ह्याच्यामुळं मी मॅच जिंकलो. आम्ही दोघांनी पार्टनरशिप करून त्या टीमला रडवली आणि रियांश रडला या मॅच मध्ये. जो हे इंटरव्ह्यू देत होता या साईडला तो रडला. एक एक मॅच टाय झाल्या. आता तिसऱ्या मॅच मध्ये अजून एक वेळा जिंकवणार. ढासळलेल्या घराच्या विटाही तोडण्यासाठी लोक येतात आणि चांगलासा फटका, उत्कृष्ट असा शॉट. तर हरलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे, असा खेळ झाला पाहिजे. चांगलं क्षेत्ररक्षण ठाकूर यांच्याकडून. शैलेश जाधव 0, मनीष जाधव ओ आणि ऑफ टर्न नो बॉल. पंचांनी निर्णय दिलेला आहे 42. आणि हा गुगली मध्येच त्यांनी लेग ब्रेक केला आणि फलंदाजाला काहीच कळलं नाही. डीजे आणि हा टुटवलचा फटका. टुटवल या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, त्यासाठी सर्वांना मी भाऊ जाधव यांच्याकडून आमंत्रित करतो. पवार चुरशीचा हा सामना. फिरकी गोलंदाज, चांगला शॉट, धावून रन घ्यायचा आहे आणि 1 रन पूर्ण गेलाय. क्रिकेट म्हणजे काय आहे तर गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामधला संघर्ष. पवार, ऋषी पवार विरुद्ध श्री पवार. पहिला बॉल चांगला पटकावलाय, चांगलं आणि हा आऊट झालेला आहे. थोड्या रनासाठी, थोड्या विकेसाठी ना चालू झालंय. ज्यांना कुणाला जेवायचं असेल तर त्यांनी जेवून घे. शिवम ठाकूर चांगला शॉट आणि हा षटकार. तुम्ही आहे का? शॉट आणि उत्कृष्ट अशी तयार बॅटिंगसाठी. चांगला असा पटका आणि बॉल परत ढेंगे घालून अजय जाधव. चांगला असा शॉट 2 रनासाठी. दीप पवार, गणेश पवार यांचे सुपुत्र. चांगला बॉल, चांगला पटका, चांगला क्षेत्ररक्षण आणि आमचा हॅम्पर कोसळला खाली. आणि गौतमी पाटील मैदानात. काशदीप मेरे पास हार्ट रेट मॉनिटर होता तो शायद और बेहतर बता पाता, लेकिन मैदान पे जितने दर्शक आए हैं रिकॉर्ड नंबर में, वो सब इस खेल की पल्स को बहुत अच्छे से जानते हैं। ऑस्ट्रेलिया 1877 से इसी मैदान में जब पहला टेस्ट मैच खेला गया था, 147 सालों का इतिहास है, लेकिन इतने दर्शक कभी भी एक मुकाबले को देखने नहीं आए ओवर अ पीरियड ऑफ 5 डेज। पहले 6 दिन का भी होता था। आज अब तक की जो ऑफिशियल अटेंडेंस है वो 51,371 है, जो इस मैच में कुल मिला के दर्शक 5 दिन तक आए हैं उनकी तादाद को लेके जाता है 3,50,700 दर्शक। इसके पहले का जो
राजा चांगला फटका. एकदा टाळ्या होत्या दोघांसाठी. चांगला फटका मारलाय. कधी चांगल्या कसं वाटलं? एक नंबर भावा. कॅच पकडली? एक नंबर कॅच पकडल्या कुणाल तू? ही आता परत दाखवून रिप्ले मध्ये. हा ठीक आहे, चालेल चालेल. बनवलंय मस्त. लिंबू पाणी. नवीन बॅट घेतली ना. काय नाही, यावर्षी पण आम्ही हारलेलो आहे. सेकंड मॅच हरलो, डायरेक्ट बाहेर गेलो आम्ही. काय हरकत नाही. आणि हारलोय आम्ही यांच्यासोबतच. समजलं? कुणाल, शिवम हरवलंच आम्हाला. कसं वाटलं तुला? एकदम खरं वाईट वाटलं. माझं लहानपणीचे मित्रांना बाहेर करायला लागलं मला. तरी गेम आहे, स्पोर्ट्स आहे. इंटू सेमीज. काय हरकत नाही. आणि विकेट संघ व प्रीमियर लीग यांचं हार्दिक असं स्वागत करते. पहिला ओव्हर चालू होते. नो आणि पहिल्याच बॉलाला षटकार. बाहेरून कोणी बोल. नो. ए बाबू बॉल पण लिहा बाबू. बॉल किती बॉल झाले? चांगला फट. चांगली गोलंदाजी. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. जाना था वाशी पहुंच गया काशी. अशी ते गत झालेले. झुंज. 2 रन 22 धावा झाल्या दीपक पटेल यांच्या संघाच्या. 65 धावांची पाठलाग करतायत. थांबा जरा थांबा. थोडा थांबून टाका. एम्पायर जरा लक्ष द्या. शॉट. आशिष जाधव पुरा फलंदाज. आणि पहिल्या रामशा, दीपक पटेल व चिनू पटेल. पूर्ण षटकार. संजय थांबे चांगलं यांचं योगदान. आणि हा त्रिफळाची झालेला आहे. आकाश साळवे. आणि पुन्हा रनआउट. हुकुमी एक्का आहे तो. आणि हे धावपळाची बॉल 13 रन. पहिला फटका धावून रन नाहीये. धाव विशाल 2 रन नाहीये. 1 मिनिट जरा शांत होऊन. 1 मिनिट शांत राहा जरा. 1 मिनिट थांबा. 1 मिनिट थांबा. जो पोल आहे ना, पोलच्या त्या बाजूला 2 रन आहेत. या बाजूला 2 रन घ्यायचे. विशाल हो, या साईडला लागला होता बॉल. आशिष बरोबर आहे. एकही रन नाही. 5 मध्ये 13. सामना चांगला रंगलाय. आणि या अवांतर धाव. व्हाईट बॉल जोरात रंगलाय. क्या बात आहे. आणि कट लागला होता आणि आउट. स्टार्ट हो गया, रेड हो गया. बॅट्समॅन तयार. आणि हा पहिला बॉल टाकलेला आणि फुलटॉस बॉल. पाहूया काय करतायत. जोरदार मारण्याचा प्रयत्न. पहिला बॉल उचलून मारल्याने आउट संघासाठी. आणि हा बॉल टाकलेला आणि छक्का. खतरनाक अशी बॉलिंग करतात. पहिलाच बॉल नो आणि छक्का. 6 मारण्याचा प्रयत्न असणार आणि आउट होता वाचलेले आहेत. आणि या संघासाठी 2 धाव आणि दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आउट झालेले आहेत. कल्पेश पवार यांच्याकडून बघा बाहेरून 5 रनची पेनल्टी देण्यात येईल. अजय जाधव आणि हा उचल बेटा. पप्पा वर्सेस बेटा आणि पप्पा परत एकदा. आणि वैभव कांबळे यांनी सुंदर फटका मारला पण मैदान लागला. आणि निखिल कांबळे नो आणि चांगला
स्कोर बोर्ड जे लिहितायत ना ते जरा मागे बसाल ना तुम्हाला स्कोर दिसेल. बॉल तो लवकर आणून इथे द्या. यांनी सळो की परून करून टाकलंय समोरच्या टीमला. पुन्हा एकदा उतुंग असा षटका मजाक मध्ये. पुन्हा एक षटका. क्या बात आहे. पुन्हा 4 रन. इथे स्पर्धा होणार आहे रमावाडी प्रीमियर लीग साठी. फायनलला गेला कसं वाटतं तुला? एकदम छान वाटतं मला, मस्त वाटतंय. एवढी मोठी ट्रॉफी आम्ही आता घरी घेऊन जाणार आहे. बरं वाटतं. दोघांमधली कुठली पण ट्रॉफी भेटेल आम्हाला, थोडं कन्फर्म झालं. ट्राय तर फर्स्ट पहिली ना, ट्राय तर पहिलाच करणार ना. ट्राय तर पहिलाच करणार ना. 3 मॅच कंटिन्यू बॅक टू बॅक जिंकलं, चौथी पण जिंकणारच. जिंकणार. बेस्ट ऑफ लक तुला. धन्यवाद धन्यवाद. और शिवम कैसा है फिर? मजा? ऑसम भाई ऑसम, मजा आ रहा है. फाइनल माना, अब फाइनल है. एक भी मैच हारा नहीं हम लोग. ये मैच है, मेंटेन करो. फाइनल पे जीतेगा. स्ट्रिक 100 का होना. नहीं नहीं 100 नहीं, सवाल ही नहीं. आणि हा शेवटचा सामना RPL प्रीमियर लीग. जरा दरवाजा उघड बाबू. चला शेवटचा सामना. चला हॅलो. सर्वांची भेट घेताना आदरणीय पी.डी. सपकाळ साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आणि अशोक सम्राट हे टीम फायनल मध्ये आलेले आहेत. त्याच्या विदू पटेल संघमालक व संदीप मुरकर संघमालक दोन्ही टीम आलेले आहेत. या दोन्ही टीमचे अभिनंदन. सामना हा चांगल्या प्रेमाने आणि चांगल्या विचाराने चांगल्या आनंदाने होऊया. सकाळपासून हा सामना सुरू झालाय. चला त्यासाठी दोन्ही संघमालक पुढे या. तेल मागितलं आहे सम्राट असूया टीमनी. काय आहे संदीप मोरकर यांची टीम अशोक सम्राट यांनी टॉस जिंकला आणि त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला मॅचला सुरुवात होऊया. रमावाडी प्रीमियर लीग पर्व तिसरे विजय संघ दीपक पटेल आणि द्वितीय संघ संदीप मोरकर यांचा. वा, काय चाललंय? गाणं वाजवूया खाली. जोरदार टाळ्या होत्या चिनू पटेल. बॅटिंग केली चिनू पटेलने. वन साइड. रमावाडी प्रीमियर लीग पर्व तिसरे विजयी संघ दीपक पटेल आणि द्वितीय संघ संदीप मोरकर यांचा. वा, काय टाक होतोय. गाणं वाजवूया सो कसा वाटला काय आजचा ब्लॉग? आय नो आम्ही ह्या वर्षी ही मॅच हारलो, काय प्रॉब्लेम नाही. तिसरं वर्ष होतं. पुढच्या वर्षी परत ट्राय करूया. आणि जो बेस्ट बॅट्समन चिनू पटेल, भाई दादा एक नंबर खेळलास तू, खूप आवडलं. तर गाईज प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जर ब्लॉग आवडला असेल तर.